नमस्कार, मी ग्रीष्मा विस्पुते. आपण वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओज घेऊन येत असतो, पण आजचा विषय खूप हलवा आहे. खरं तर अजिबातच हिंमत होत नव्हती या विषयावर बोलायची, ह्या विषयावर कविता सादर करण्याची. पण कधी ना कधीतरी आपल्याला ब्रेक थ्रू करावं लागतं अँड दिस इज द टाइम आय गेस. सो म्हणून मी ही कविता निवडलेली आहे. काही दिवसांपूर्वीच मृण्मयी देशपांडे या अभिनेत्रीने एका अवॉर्ड फंक्शन मध्ये ही कविता सादर केली होती आणि ती मला प्रचंड आवडली. तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातील खूप जवळचा विषय आहे, खूप संवेदनशील विषय आहे. विषय आहे बाबा, वडील. आय नो, बट लेट्स स्टार्ट. कवितेचं नावच आहे बाबा. काहीच सोडून जातोस घरी, मन कसं रमतं? सांगणार रे बाबा, तुला इतकं कसं जमतं? जड होतं प्रत्येक पाऊल, जायचं नसतं त्याला. बॉस दटावून विचारतो, उशीर का झाला? लेकराचं दुडू चालणं, भडाभडा बोलणं, हे सगळे क्षण वाहिले जातात. जाताना झोपलेले, आल्यावर झोपलेले, त्याने मात्र बंद डोळेच पाहिले जातात. भविष्यासाठी आपल्या ज्याचं वर्तमान संपतं, सांगणारे बाबा, तुला इतकं कसं जमतं? दोन शब्द बोलण्यासाठी रविवारची वाट पाहिली. दोन शब्द बोलण्यासाठी त्याने रविवारची वाट पाहिली. त्याची सुट्टी माझ्यासाठी, मी मात्र मैत्रिणींसाठी वाहिली. चिडचिड करत आई म्हणायची घरी बस मला. चिडचिड करत आई म्हणायची घरी बस मला. उत्साह पाहून तोच म्हणायचा, अगं खेळू दे ग तिला. जगाशी लढणाऱ्याचं बायापाशी नमत, सांगणारे बाबा, तुला इतकं कसं जमतं? आठव पाहू त्याच्यासाठी कधी काय केलंयस? आठव पाहू त्याच्यासाठी कधी काय केलंयस? तो न्यायचा तसं त्याला चौपाटीवर नेलंयस? बसवलं का कधी त्याला आकाश पाळण्यामध्ये? बसवलं का त्याला कधी आकाश पाळण्यामध्ये? आठव पाहू शेवटची मिठी मारली कधी? आईकडून मायेची भूक पुरेपूर भागते. आईकडून मायेची भूक पुरेपूर भागते आणि बाबा असतो म्हणूनच शांत झोप लागते. तो थकतो, तो दमतो, तो सगळं काही देतो. तो थकतो, तो दमतो, तो सगळं काही देतो. जन्माला येतं बाळ आणि बापही जन्म घेतो. या नात्यापुढे सगळं काही क्षमत. या नात्यापुढे सगळं काही क्षमत. सांग ना रे बाबा, तुला इतकं सगळं कसं जमतं? सांग ना रे बाबा, तुला इतकं सगळं कसं जमतं? सो ही आहे कविता आणि खूपच संवेदनशील कविता आहे, खूपच काळजाला भिडणारी कविता आहे. आणि माझ्यासाठी तर खरंच खूप कठीण होतं, पण येस, हिअर वी आर. आणि तुम्हाला जर ही कविता ऑफकोर्स, मी अजिबातच आज म्हणणार नाही लाईक करा, सबस्क्राईब करा. ही कविता फक्त आणि फक्त जगातल्या सगळ्या सगळ्या वडिलांसाठी माझ्याकडून समर्पित होती. थँक्यू सो मच.